मग मी त्याप्रमाणे प्रिपेअर्ड राहतो. मग तो नेक्स्ट स्ट्रोक मी माझ्या माइंडमध्ये आणतो, मग फॉलो करतो. ओके, थँक्यू सो मच. ओटीयू मॅच. पहिलाच बॉल साहिल खांबेने आपल्या स्टाईल मध्ये सुरुवात केलाय. सेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार षटकार. दोनही खेळाडू आपण जर पाहिले विरोधामध्ये खेळतायत, दोनही बंधू आहेत. साहिल खांबे, सूरज खांबे. एका बाजूला साहिलने सूरजवर हल्ला गेलाय, प्रति हल्ल्याची अपेक्षा असणार आहे. फिल्डिंगची व्यूहरचना, मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, 38 सर्कलच्या बाहेर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. यावेळी लो व फुल टॉस बॉल, बॉल आकाशामध्ये, गॅप मध्ये, सीमा रेषा पार सुद्धा होणार. कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. खरं तर सूरज खांबे साहिल खांबेच्या विरोधामध्ये त्याच्या आईकडे तक्रार जरूर करेल की दादाने मला मारला खूप. अनिल यादव पाटील यांच्याकडून 5,000, माजी सरपंच यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. राजू गणपत प्रभाळे यांच्याकडून 2,500 रुपयाची देणगी आलेली आहे. यावेळी आडवा बॅटने खेळलाय मिड विकेट रिझन मध्ये, अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत फील्ड केलाय, धावसंख्येमध्ये 1चे ॲडिशन होते. 11 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. यावेळेचा स्टंप टू स्टंप बॉल टाकलाय, थोडासा गती होती बॉलमध्ये. 13 झाले, सॉरी फॉर द मिस्टेक. लगातार 2 षटकार ऑन अ हॅट्रिक होता. आणि तदनंतर आपण पाहिलं सिंगल आलेली आहे. निमिष मॅन फ्रॉम नवखार, उत्कृष्ट फिल्डिंगसाठी अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव घेतलं जातं. रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तुम्ही त्याची फिल्डिंग पाहिली होती. सूरज खांबेच्या विरोधामध्ये यावेळी कव्हर सीजन मध्ये खेळायचा आहे. ऑफ ड्राईव्ह केला होता, क्षेत्ररक्षक होते तिथे, त्याच्या हातामधून अक्षरशः गोळा सुटलाय. निमिष सारख्या खेळाडूला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. रिप्ले तुम्ही पाहू शकाल की रिप्ले मध्ये काय झालं एक्झॅक्टली. अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता, थोडासा खाली होता, थोडासा पुढे टाकला होता. बॅटवर वेल कनेक्ट झाला नाहीये. फिल्डिंग थोडीशी चेंज केलेली आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये घेतलंय शॉट. यावेळी खूप बाहेर चेंडू आहे, शफल झालेत, वाईड दिला जाणार नाहीये. पंच बॉल काउंट करतायत आणि 5 चेंडूंमध्ये 13 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. खूप चांगला टेलिकास्ट आपण पाहतोय. 4 कॅमेरे आणि एका ड्रोनद्वारे ही स्पर्धा या ठिकाणी टिपली जाते, प्रक्षेपित केली जाते. यावेळचा बॉल यावेळी सरळ खेळलाय, ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, निमिषच्या पाठीमधून येतोय या स्पर्धेतील पहिला षटकार. दुसऱ्या इनिंग मध्ये 6 6 म्हणजे पहिल्याच मॅच मध्ये 20 6 टोटल झाले होते. आणि आता या तिसऱ्या चौथ्या मॅच मध्ये आपण पाहतोय 50 6 पूर्ण झालेले आहेत. गोलंदाजीमध्ये बदल अपेक्षित आहे. 19 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आपण अशा पद्धतीचा धावफलक पाहतोय. माहित कूर मॅन फ्रॉम आलिशान सोगावची भव्य दिव्य टुर्नामेंट तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलीच असाल, जिथे आयकॉन खेळाडू सुद्धा येतात. आणि त्याच गावातून बिलॉंग करत असताना आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन या लीग मॅचेसमध्ये तो कशा पद्धतीने करतोय. कारण मागील मॅचमध्ये थोडासा अपयशी ठरला होता, ते अपयश उराशी बाळगून आता त्याला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. हाच निर्धार मनाशी बाळगून राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी. ओहो, फक्त बॉलला गाईड केलाय. गली क्षेत्रामधून बॉल ट्रॅव्हल होता डीप थर्ड मॅनला. चेंडू सीमा रेषा पार, बुद्धिमत्तेचा वापर. साहिल खांबेला मिळतायत 4 धावा. में उधार नहीं खो आया है. यावेळचा बॉल लोवर फुल टॉस बॉल, स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, एका हाताने चेंडू अडवण्याचा मानस प्रयत्न अपयशी ठरलाय.
बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श जरूर झाला. थांबण्याचं चेंडू नाव घेत नाहीये. षटकार. मध्ये तिनविरा गावचे माजी खेळाडू संतोषजी पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांना मंचावर येण्याची विनंती करतोय. अलिबाग तालुक्यातील वेल टीम मॅनेज करणारे साई पाटील सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत केलंय. साहिल खांबेने आपल्या स्टाईल मध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हाय हाय अँड हँडसम 6. यांना आम्ही स्टेजवर येण्याची विनंती करतोय. कल्पेश दादा सुद्धा मगापासून आलेले आहेत. सॉरी फॉर थोडासा लेट तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्वागत करतोय. क्रिकेटचे निस्सीम चाहते म्हणून कल्पेश दादांकडे सुद्धा पाहिलं जाते. स्वतःचा संघ सुद्धा त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलचे सिंगल आलेले आहे. सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. बघा माहितखुरचा षटक खूप महागडा आहे. माहितखुरसाठी आजचा हा दिवस खूप खराब असेल असं मी म्हणेन, कारण पहिल्या 3 चेंडूंवर 3 मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले आणि तदनंतर त्यांनी कमबॅक केलेला आहे. सुटकेचा श्वास सोडलाय. पण निमिष पाटील कशा रंगामध्ये येईल? पहिल्या चेंडूवर सुटलेला झेल, मिळालेलं जीवनदान, एक षटकार जरूर खेळलेला आहे. आता वेगळ्या एंडने खेळायचं आहे. ज्या एंडने वारा त्याच्या प्रवाहाच्या विरोधात त्याला फटकेबाजी करायची आहे. फायदा कसा उचलेल? रिव्हर्स स्वीपचा टेम गॅप मध्ये खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र खाली आहे. तिथून जागा बनवली आणि जागा बनवल्यानंतर या ठिकाणी मिळतोय त्याला चौकार. संख्या स्कोर कार्डवर आहे. सन्माननीय पाहुण्यांचं मुख्य मंचावर या ठिकाणी स्वागत होत असताना शेवटचा बॉल बाकी आहे. 14-40 विदाउट लॉस अशा पद्धतीचा धावफलक. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उलटा फटका खेळलाय. सीधी उंगली से घी निकल दे फिर भी हमें उंगली टेढ़ी करनी चाहिए. आणि असं सांगणारा हा येतोय सुंदर, दिमागदार, टेक्निकली करेक्ट चौकार. आधुनिक पद्धतीचं क्रिकेट आहे, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला विकेटच्या बिहाइंड सुद्धा स्ट्रोक खेळायला आवडतात, रिव्हर्स स्वीप खास करून खेळायला आवडतात, स्वीप शॉट खेळायला आवडतात. परंतु आज असा एकही बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळाला नाही जो सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड षटकार मारणारा. खूप क्वचित एखादा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित साहिल खांबेने तो पहिला बॉल खेळला होता तशाच पद्धतीने. पण बेसिक क्रिकेटवर सुद्धा लक्ष द्यायला लागेल, कारण ज्या वेळेला मॅच अडचणीमध्ये येतात, एखाद्या मॅच खूप क्रुशल मोमेंटला असतात किंवा ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट करण्याची आवश्यकता असते त्यावेळेला आपण बॉल फक्त मारायला जातो आणि ते मारत असताना बॉलचा अंदाज घेतला जात नाही आणि पुन्हा एकदा आपण बेसिक्सवर यावं लागतं. त्यामुळे क्रिकेटमध्ये बेसिक्सला फार महत्त्व आहे. पुन्हा एकदा आपण स्कोर कार्डवर नजर फिरूया, जिथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा पहिल्या षटकामध्ये, 19 दुसऱ्या षटकामध्ये, 25, 72 से 72. तलाश ऐसी ही होनी चाहिए. सूरज खांबे मागील मॅचमध्ये झालेला पराभव त्याला पचवता आला नाहीये आणि तो पचवत असताना या मॅचमध्ये मी एक महत्त्वपूर्ण खेळी करणार हे मात्र निश्चित आहे. सन्माननीय कल्पेश दादांचं सुद्धा इथे स्वागत होणार आहे. यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज आपल्याला सन्मान चिन्ह आलेले आहेत सामनावीरासाठी. सो कल्पेश दादांचं या ठिकाणी इथे स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते मुख्य मंचावर. सूरज खांबेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातो शुभम, कारण ज्या वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये विदाउट लॉस 19 धावसंख्या होती. येस 44 लॉस विदाउट लॉस. साहिल खांबे यावेळी कनेक्शन इम्प्रॉपर आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला पकडलं जाते. सिंगल, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा अशा पद्धतीने आपण पाहतोय. पहिला चेंडू खूप चांगला टाकला होता. डायरेक्ट शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पडल्यानंतर आतमध्ये आला होता. हा चेंडू सुद्धा तशाच पद्धतीचा होता. म्हणजे सूरज खांबे त्याच्या नॅचरल अँगलने गोलंदाजी करतोय आणि तो चेंडू म्हणजे मधला बोट जास्त चेंडूवर दाबल्यामुळे चेंडू
पायावर जातोय, ऑफ कट होतोय, आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो, आणि तशाच पद्धतीचे दोनही चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पण हा चेंडू जर निमिषसाठी टाकला तर तो ऑफ कटर होऊ शकतो आणि तो थोडासा ऑफ स्टंप सोडून जाणारा सुद्धा असू शकतो, तो लेग कटर सुद्धा स्वरूपाचा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. पण सूरज खांबेचे मनोसुभे कशा पद्धतीचे आहेत हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. मागील 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्यांनी फलंदाजांना बांधून ठेवलंय, पुढच्या चेंडूवर काय होईल. यावेळी शॉटमध्ये तितकीशी ताकद नव्हती, गॅपमध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन, सौरभ पाटीलचा चांगला बॅकअप आहे. परंतु ज्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय त्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला थांबवून फेकी केलेली आहे. सुंदर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आकाश गुरव आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंगच्या रूपाने, खूप सुंदर फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा सुद्धा जिराट गावचा सितारा आहे. धावसंख्येमध्ये 2ची बढोतरी झालेली आहे, 47 धावसंख्या. हा खूप खराब चेंडू. प्रेशर 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 हँडल करण्याची जर तुमच्याकडे ताकद असेल ना तर तुम्ही जग सुद्धा जिंकू शकता. सिच्युएशन हँडल तुम्हाला करता आली पाहिजे आणि अशा पद्धतीचे सिच्युएशन हँडल करत असताना यावेळी गोलंदाज थोडेसे टेन्शनमध्ये आलेले आहेत. मनामध्ये विचारांची गर्दी झालेली असताना कोणता चेंडू टाकावा हा मोठा प्रश्न. स्लोवर वन, बॅट चिकट लागलेली आहे शॉर्ट थर्डमॅनला. माहित कुराय डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला, खराब फेकी, बॅकअप नव्हता, सिंगल मिळणार हे मात्र निश्चित. पण या ओव्हरमध्ये खरोखरच शुभम कमाल केलेली आहे. या ठिकाणी सूरज खांबे यांनी विश्वासार्ह ठरवला. म्हणजे मी तर म्हणेन आद्य सप्लायर्स मातोळी संघाला अशा पद्धतीच्या सुरुवातीची फार आवश्यकता होती. फलंदाजी करत असताना 19 धावांचं पहिलं षटक आलं, दुसरं 25 धावांचं आलं आणि साहिल खांबे ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय, अतिशय सुंदर खेळी. 9 चेंडू 31 धावांची खेळी करताना आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतंय. स्वतःच्या लहान भावाचा सामना करत असताना यावेळी पुन्हा एकदा भावाच्या विरोधामध्ये बॉलिंग करत असताना थोडंसं दडपण आहे. कारण पहिल्या 2 चेंडूंवर ज्या वेळेला साहिल खांबेने सूरजचा सामना केला, 2ही चेंडू सीमारेषा पार ठोकले होते, त्यामुळे थोडंसं दबाव त्याच्यावर सुद्धा असणार आहे राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळी पहा बॉल थोडासा अनएक्सपेक्टेड खाली राहिलाय, आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवलाय, वाईड लाईन पकडून चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 49 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरचं पृथक्करण जर तुम्ही पाहिलं तर डॉट बॉल सिंगल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर वाईड बॉल सिंगल आणि डॉट बॉल अशा पद्धतीचं धावफलक आपण पाहतोय. खूप चांगलं स्कोरिंगची भूमिका आपच्या माध्यमातून इथे शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. वाईड बॉलचा इशारा येतोय. वाईड लाईन पकडून गोलंदाजी करायची आहे. प्लॅनिंग पूर्णतः सिद्ध झालेली आहे इथे की परफेक्ट अनालाइज आता केलेलं आहे, त्यामुळे कदाचित रिव्हर्स स्वीप किंवा बिहाइंड द स्ट्रोक किंवा पुलचा फटका येऊ शकतो. पण गोलंदाज आता व्हेरिएशनचा वापर करेल का किंवा फिल्डिंगमध्ये बदल करेल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. यावेळचा बॉल स्लोवर वन, बॉल पिक करता आलेला नाहीये. मिडल स्टंपवर पिच होऊन बॉल ऑफ स्टंपला सोडून जाणारा पाहायला मिळाला. लेग कट स्वरूपाचा हा चेंडू. ड्रिंक्स ब्रेक होतोय. 3 षटकांची समाप्ती, 50 धावा स्कोर कार्डवर जमा. ओव्हर टू यू डीजे मास्टर. असावी याचं प्रात्यक्षिक तुम्ही मैदानामध्ये पाहतायच. ही स्पर्धा कशा पद्धतीची असावी. भव्य दिव्य स्टेज. मी तर म्हणेन अलिबाग तालुक्यामध्ये इतक्या स्पर्धा झाल्या पण अशा पद्धतीचं स्टेज तुम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळालं असेल. खारेपाट चॅम्पियन्स लीग मैदानामध्ये काय अपेक्षित आहे, या मैदानाचा कायापालट जणू काही तिनविराचे सर्व ग्रामस्थ असतील, केतनदादा असतील, गिरीशदादा असतील, त्यांची संपूर्ण टीम हे आयोजन पाहत आहेत ड्रोनच्या माध्यमातून. लाईव्ह जे आमचे प्रेक्षक बसलेले आहेत, उद्घाटनीय सोहळ्याचं जे दृश्य आपण पाहिलेले आहात आणि
3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक झाला. ड्रिंक्स ब्रेक सुद्धा समाप्त झालाय. 50 धावसंख्या, 50 धावांची भागीदारी. पार्टनरशिपमध्ये उद्योगधंदा केला तर त्यामध्ये धोका होण्याची संभावना शुभम जरूर असते, पण तर ती पार्टनरशिप चांगल्या पद्धतीची असेल तर प्रतिस्पर्ध्याला त्याचा धोका होण्याची संभावना असते. प्रतिस्पर्ध्याला धोक्याची घंटा वाजलेली आहे आणि एक चान्स घेतलाय विकीने आणि विकीने स्वतः विकेट किपिंग सोडलेली आहे. मांडवखार गावाचा सितारा म्हणजे यंग टॅलेंट मी म्हणेन. मांडवखार गावचा कॅप्टन विकेटच्या बिहाइंड आहे. गांधार पाटील अर्थातच विकी पाटीलचा बंधू आहे, तो लहान बंधू. आणि मी तर म्हणेन काकासचा पोऱ्या गोलंदाजीसाठी आलाय. सौरभ पाटील राईट हँड राऊंड विकेटने आलाय 4थ्या ओव्हरमध्ये निमिषसाठी. खोलो टप्प्याचा बॉल आला कार्पेट, वाडी स्लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, सो सिंगल मिळणार. सिंगलच्या मदतीने धावसंख्या हलती राहणार, 51 धावा. आता फिल्डिंगची सजावट आपण पाहूयात. ज्या वेळेला डावखुरा फलंदाज स्ट्राईक सोडतोय, राईट हँडेड बॅटर स्ट्राईक एंडला येत आहेत. मिड विकेट आहेत, स्क्वेअर लेग आहेत, शॉर्ट फाईंड लेग आहेत, शॉर्ट थर्ड मॅन आहेत, गली आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना. पण बॉक्समध्ये गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न असेल. फुलटॉस बॉल का टाकला याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही, शोधावं लागेल. शोधा मग सापडेल. फुलटॉस मिळाला आणि हा चेंडू मैदानाच्या बाहेर पोहोचवलाय. साहिल कांबेच्या बॅटमधून तडाखा. वार जर तुम्हाला यॉर्कर चेंडू टाकायचे असतील तर तुम्हाला तुमच्या बॉलिंगकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या बाबी पुढच्या झाल्या. मग तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे काय, मैदानावर रोज येऊन प्रॅक्टिस करावी लागेल. ते चेंडू कशा पद्धतीने टाकायचे, वाईड लाईनवर टाकायचे की स्टंपमध्ये टाकायचे की अगदी पायांवर टाकायचे. पाहूयात यावेळचा बॉल. स्टंपला सोडून टाकला, गुडलेन स्पॉटवर आदळलाय, शफल झाले. त्यामुळे पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल नाही आहे. गाईडलाईनच्या सुद्धा आतमधून बॉल आलाय, सो सिंगल सुद्धा मिळणार नाहीये. 57 धावसंख्या स्कोर कार्ड आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सौरभ पाटीलने मागील चेंडू खराब टाकला होता. यावेळी या चेंडूमध्ये थोडेसे व्हेरिएशन पाहायला मिळाले. राईट हँड ओव्हर द विकेटने साहिल खांबेच्या विरोधामध्ये. ओहो हो, स्टेट डाऊन द ग्राउंड. फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र साहिल खांबे मैदानाच्या बाहेर येणार. स्लोवर वन त्याला पिक करता आलेला नाहीये. फलंदाज बाद. तिथे कॅच पकडलेली आहे, सुंदर कॅच पकडलेली आहे. पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहिल खांबेच्या खेळीसाठी. मागील मॅच मध्ये सुद्धा वन मॅन शो केला होता. या मॅच मध्ये सुद्धा तडाखेबंद फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. इथे मात्र 14 चेंडूंमध्ये 37 धावांची खेळी केली. बॉटम ऑफ बॅट चेंडू कनेक्ट झाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू तिथे लाराने पकडला. फलंदाज बाद झालाय. या स्पर्धेमध्ये पहा 53 षटकात 24 चौकार आतापर्यंत लागलेले आहेत. RM सप्लायर चिराट संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय कदाचित 3 ओव्हर पर्यंत अंगलटी आला होता. फुल टॉस मिळाला. किशोर नाईक घेतोय हात धुवून. वाहत्या नदीमध्ये हात धुतलेले आहेत. रिव्ह्यू घेतला जातोय. इट्स बीमर ऑर नॉट. त्याच्यासाठी बीमर साठी रिव्ह्यू घेतला जातोय. ही फार महत्वाची बाजू असणार आहे आद्य सप्लायर्स मात्रोळी संघासाठी. किशोर नाईक या खेळाडूचा आपण विचार करूयात. रायगड प्रीमियर लीग मध्ये एक एक्झिबिशन मॅच झाली होती. रायगड आदिवासी विरुद्ध ठाणे आदिवासी समाजाची. तर त्या रायगड संघाच्या आदिवासी समाजाच्या कर्णधार त्याने भूषवलं होतं. PNP चषकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्याने बाईक जिंकली होती. आणि आदिवासी समाजातील हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय. कारण आदिवासी समाजातील खेळाडू जर पाहिलेत तर या ओपन क्रिकेटमध्ये खूप कमी खेळताना पाहायला मिळतात. त्यामधील एक प्रमुख नाव म्हणजे किशोर नाईक.
इट्स अ नो बॉल. अपेक्षा होती त्या अपेक्षेची पूर्तता जरूर झालेली आहे. हा नो बॉल आलाय, षटकार आलाय. धावसंख्येमध्ये टोटल 7 धावांच्या ऍडिशन. स्लोअर वन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फ्रॉम द बॉलर हेड्स. 6 रन्स बाय किशोर नाईक. हा चेंडू मध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या याने. पण यावेळी पहा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक सुंदर नेत्रदीपक बहारदार असरदार चौकार. काय सुंदर फलंदाजी. शुभम मागील ओव्हरची भरपाई या ओव्हरमध्ये जरूर झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये काय झालं, 2 डॉट बॉल 19 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणताही डॉट बॉल नाहीये, 25 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल 6 धावा. या ओव्हरमध्ये फक्त 1 डॉट बॉल 1 विकेट 24 धावा. पहिले 3 बॉल खूप चांगले, मी तर म्हणेन 7च धावा होत्या. पण तदनंतर थोडासा बदल झालेला आहे. गोलंदाजीमध्ये जास्त व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. विकी पाटीलचा हा डाव सुद्धा निस्तनाभूत केला, उधळून टाकलाय. इथे मात्र निमिष, साहिल खांबे, किशोर नाईक या सर्व खेळाडूंनी गोलंदाजीसाठी आलाय अजिंक्य उर्फ लारा. शॉर्ट पिच बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. निमिषच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक फटका. खींच के मारा, चाबुक मारा, मैदान के बाहेर मारा. निमिष पाटील इज ऑन फायर. पुन्हा एकदा तीच दिशा बघण्यासारखी दशा झाली गोलंदाजाची. वन्स अगेन हिट बाय निमिष पाटील. आणि फलंदाजाने गोलंदाजाला केलंय गार. लगातार 2 6, 86 लॉस ऑफ 1 विकेट. 5th अँड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लाराच्या पहिल्या 2 चेंडूवर प्रहार झालेत राईट हँड राऊंड विकेटने. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस. 3rd इन अ रो. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक सुंदर षटकार. मध्ये आहेत गोलंदाज. या वेळचा बॉल स्टंप मध्ये टाकलाय. इथे मात्र फलंदाजाला फसवलंय जणू काही आहे. 92 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. 3 चेंडू झालेली आहेत, 4 चेंडू झालेले आहेत, शेवटचे 2 बाकी आहेत. 92 धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत. निमिष पाटील 12 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येवर. यावेळी पहा मिड विकेट रिझन मध्ये खेळलाय. एका दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानेशी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. मॅन फ्रॉम कोळगाव ते फीड करतायत. सिंगल मिळणार. धावसंख्येमध्ये 1ची भर ओढते. 19 धावा आतापर्यंत शुभम या ओव्हरमध्ये आलेले आहेत. 93 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावर आहे. किशोर नाईकने 3 चेंडू फेस केले. 16 धावा खर्च या आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण बनवलेले आहेत. थोडासा फ्री माइंडेड होता टॉसच्या वेळेला आणि तशाच पद्धतीची फ्री फटकेबाजी त्याच्यामधून पाहायला मिळालेली आहे. शेवटचा बॉल किशोर सांगतोय मुझ में है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव संघम.
किशोर नाईक, निमिष पाटील, साहिल खांबे, काय अप्रतिम खेळी साकारित केलेली आहे. किशोर नाईकने 4 चेंडू फेस केलेत, 22 धावा बनवल्यात, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. आणि निमिषने सुद्धा या ओव्हर मध्ये लगातार 3 षटकार ठोकलेत. 100 धावा पूर्णतः जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत. विकी पाटीलवर दबाव, दडपण, प्रेशर असणार आहे, पण ह्या 100 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील किंवा वाचवल्या जातील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय प्रितेश पाटील, मॅन फ्रॉम चिराड. हॅलो हॅलो आपण पाहतोय खारेपाट चॅम्पियन लीग. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली चौफेर फटकेबाजी. टीम वर्क्स मेक अ ड्रीम वर्क्स असं म्हणतात. आणि फलंदाजीला साहिल खांबेने केलेली तोडफोड सुरुवात, साहिल खांबेला लाभलेली किशोर नाईक आणि निमिषची साथ, आणि या त्रिकुटाने केलेली धमाल फलंदाजी, आणि या फलंदाजीच्या जोरावरती 100 धावांचं टार्गेट समोर ठेवले. पुन्हा एकदा आपण पाहतो RM सप्लायर चिराड संघाच्या गोलंदाजांनी चुका केल्या, आणि आता खऱ्या अर्थानं RM सप्लायर चिराड संघाला आक्रमक फलंदाजी करून दाखवावी लागेल. मैदानामध्ये RM सप्लायर चिराड संघाचा कर्णधार आणि ज्याला क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे, अनेक ओपन क्रिकेट स्पर्धा त्याने गाजवल्यात, असा चिराडचा सुपर डुपर स्टार कैवल्य पाटील पाहायला मिळतोय. किशोर नाईक सज्ज झालाय गोलंदाजीला. ओहो क्या बात है. पहिला चेंडूवर विकी ब्रांडेड षटकार, इनसाइड आउटचा धमाकेदार शॉट. किशोर नाईक याचं विकीचा तडाखा पाहायला मिळालाय, आणि अगदी झोक्या सुरुवात विकीकडून. ओहो यावेळी मात्र आपण पाहतो लॅगस्टिक वरती होता, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी लास्ट मोमेंटला विकीने मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू फ्लिक केला आणि सिंगल घेतले. धावफलकावरती 7 धावा. फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल, चौफेर फटकेबाजी करावी लागेल, धावांची लयलूट करावी लागेल. अगरसुरे गावाला बिलॉंग करणारा हार्ड हिटर बॅट्समन विवेक बनकरला आपण पाहतोय. तो पाहूया कशी येता फलंदाजी करेल.
विवेक बनकरला मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बेट केले आणि विवेक बनकरला गोल्डन डक वरती जावं लागेल. तंबूत परत मोठा धक्का, मोठी विकेट, मौल्यवान विकेट. वेग आहे, धार आहे आणि अचूकता देखील आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजीचा सामना करणं खऱ्या अर्थानं RM सप्लायर चिराड संघाच्या फलंदाजासाठी एक वेगळं चॅलेंज बनलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अगदी टाईट लाईन अँड लेंथ तो ठेवतोय, त्यामुळे त्याच्या गोलंदाजी विरुद्ध धावा बनवणं मुश्किल दिसत आहे. खऱ्या अर्थानं आता मात्र आपण पाहतोय बॅटिंगला आलाय दर्जेदार पैलू खेळाडू, अशी ज्याची ओळख आहे असा सोगाव गावचा खेळाडू माहित कुर आणि खैवल्ल पाटीलला येथे मात्र मोठे फटके मारावे लागतील. 20 धावांची सरासरी राखायची आहे. पाहूया कशा पद्धतीने त्याचा खेळ ते करतील. किशोर नाईक मात्र आपण पाहतोय खमालीचा कमबॅक करत असताना दिमागदार पुनरागमन त्याच्याकडून पाहायला मिळाले. माहित कुरने यावेळी फटका लगावलाय. मिस टाइम आहे, कॅच होण्याची पॉसिबिलिटी अँड येस इट इज वन मोर विकेट डाऊन. विकेट्स आर फॉलिंग लाईक पॅक ऑफ कार्ड्स. लक्ष मोठं आहे आणि त्यामध्ये विकेट्स पडतायत. दुहेरी संकट आणि दुहेरी आव्हान RM सप्लायर चिराड या संघासमोर पाहायला मिळते. अमित नाईक यांचा आद्य सप्लायर संघाने फलंदाजीमध्ये आज किमया केली आणि खऱ्या अर्थानं रिमार्केबल आणि रुथलेस अशा पद्धतीची फलंदाजी त्यांनी केली होती. पाहूया रवींद्र मात्रे आणि महेश मारे यांचा RM सप्लायर चिराड संघ पाहायला मिळतोय, जो सध्या अडखळत खेळतोय. कॉन्फिडन्सची त्यांना आवश्यकता आहे आणि त्यांना येथे मात्र दबाव झुगारून, दडपण झुगारून अगदी बिंदासपणे आक्रमण करावं लागेल. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. ती आक्रमकता आता मैदानावरती दाखवायला लागेल. नवीन फलंदाज अजिंक्य ठोंबरेला आपण पाहतोय RM सप्लायर चिराड या संघाकडून. तो चिराड गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. डावखुऱ्या हाताचा विस्फोटक खेळाडू म्हणून या खेळाडू सुद्धा ओळख आहे आणि अगदी लांबच लांब षटकार मारण्यासाठी हा सुद्धा बॅट्समन ओळखला जातो. पाहूया आता अजिंक्य ठोंबरे ते काही वेगळं करेल का? ते चमत्काराची अपेक्षा आहे. येथे प्रत्येक चेंडूवरती चांगल्या दर्जाची फलंदाजी होणं गरजेची आहे. ज्या पद्धतीची आक्रमकता आपण पहिल्या डावात पाहिली आद्य सप्लायर मातोळी संघाच्या बॅट्समन कडून, तीच आक्रमकता आता पाहावी लागेल RM सप्लायर चिराड संघाचे फलंदाज दाखवणार का? ओहो, क्या बात है, डेलिकेट टच, जो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर लाराच्या बॅटमन आला. फॅन्टास्टिक, फॅब्युलस, फिनॉमिनल, चौकार. पाहायला मिळतात जिथे षटक क्रमांक पहिला चालू आहे. थोडीशी आपण पाहतोय दबावाची स्थिती आहे RM सप्लायर चिराड संघासाठी. अटॅक करावा लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. यावेळी लाराच्या बॅटमधनं अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह निमिष पाटील देते आहे. कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. पहिल्या षटकात धावा आल्यात केवळ 11 धावा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर फक्त रेषा असून चालत नाही, तर त्यासाठी मनगटात ताकद असावी लागते आणि ही मनगटातील ताकद आता RM सप्लायर चिराड संघाच्या फलंदाजांना मैदानावरती दाखवावी लागेल. 4 षटकांमध्ये आता 89 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त अटॅकच RM सप्लायर चिराड संघाच्या फलंदाजांना वाचवू शकेल. गिरीश मात्रे आणि केतन पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 4 षटकामध्ये 89 धावा चेस करायच्या आहेत. अशा वेळी खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा विकीकडे असतील. विकी या खेळाडूकडे ते कौशल्य आहे, कसब आहे, पोटेन्शियल आहे. साहिल खांबे गोलंदाजीला आलाय. दिकोडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू पहिल्या चेंडूवरती, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट,
फर्निचर डिस्ट्रॉय करणारा हा चेंडू, मोठा धक्का लागलाय. प्रिसिजन ड्रायव्हर सूरज, केतन पाटील यांच्याशी संपर्क करा. कैवल पाटील, ज्या बॅट्समन वरती अपेक्षा होत्या, खूप साऱ्या एक्सपेक्टेशन्स होत्या, तो मात्र आपण पाहतोय बाद झालाय. आणि साहिल खांबेने त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला असं म्हणावं लागेल. कैवल्य पाटील बाद झाल्यामुळे आरएम सप्लायर शिराड संघ आता पूर्णपणे टेन्शनच्या माहोलमध्ये काहीच वेगळं हॅलो, करावं लागेल. सुधीर ड्रायव्हर, केतन पाटील यांच्याशी संपर्क करा. सुधीर ड्रायव्हर. एक वेगळा माइंडसेट आता बॅटिंग करताना दाखवावा लागेल तो आरएम सप्लायर शिराड संघाच्या फलंदाजांना. साहिल खांबे आणि सूरज खांबे हे युद्ध आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. दोन्हीही सख्खे बंधू आज मात्र एकमेकांविरुद्ध पाहायला मिळतात. आणि गेल्या गेल्या आपण पाहतो आडव्या बॅटने प्रहार केलाय. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहे, केवळ सिंगल मिळते. धाव संख्या 1 ने उंचावत असताना धाव फलकावरती आता मात्र 12 धावा. आरएम सप्लायर शिराड आहे त्यांच्या अगेन्स्ट आद्य सप्लायर्स. असं वाटते की पहिला सामना पूर्णपणे वेगळा मैदानावरती होता का काय, आणि दुसरं सत्र पूर्णपणे वेगळा सरफेसवरती पाहायला मिळते. कारण पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज खूप महागडे ठरले होते. प्रत्येक गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला होता आणि त्याचमुळे ते टेन्शनमध्ये आहे, दबावामध्ये आहे. आता मात्र रिक्वायर्ड तब्बल 24चा पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. खवा पॉइंटला चेंडू फील्ड केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे पाहायला मिळते. धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन होते. सामना आता मात्र उत्तरोत्तर कठीण होत चाललेला आहे. 13 वरती 3 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळतात. अजिंक्य ठोंबरे आणि सूरज खांबे अशी पेअर मैदानावरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. यावेळी अप्रतिम टायमिंग झालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एलिगंट, एक्सलंट षटकार. असेल तर याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. आक्रमकतेशिवाय अन्य कोणताही पर्याय त्यांच्याकडे आता शिल्लक नाहीये. यावेळी स्ट्रेट ऑफ द विकेट, ओव्हर द बॉलर हेड, बाणासारखा सरळ प्रहार लॉंग ऑन ला बीट करून येतोय. शानदार शोभिवंत शाही चौकार. आपण खांबे बंधूंमधील बॅटल पाहतोय. अगदी दोन्ही बंधूंमध्ये कडवी झुंज आणि कडवी लढत पाहायला मिळते. यावेळी सूरज खांबेच्या बॅटमधना बिगेस्ट षटकार आउट ऑफ द पार्क. षटकांमध्ये आता मात्र तब्बल 71 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजेच 18 चेंडूमध्ये 12 षटकार मारावे लागतील. सूरज खांबे या मॅच मध्ये एक वेगळ्या टच मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये तो थोडासा स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता, पण आता मात्र त्याला लय गवसले. पण समोर मात्र आपण पाहतो आद्य सप्लायर संघाचा हुकमाचा एक त्यांचा कॅप्टन आणि गोलंदाजीमध्ये नेहमी वरचढ ठरणारा किशोर नाईक गोलंदाजीला आलाय. अचूकता, भेदकता, सर्व काही किशोर नाईकच्या गोलंदाजीमध्ये आपण नेहमी पाहत असतो. तो किशोर नाईक पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 3
हे षटक खूप महत्वाचं, हे षटक दोन्ही संघासाठी अत्यंत क्रुशल. फटका फसलाय, मिस टाइम आहे. झेल मात्र होत असताना पाहायला मिळत नाहीये. सिंगल आले, 17 चेंडू 70 धावा. इक्वेशन उत्तरोत्तर टफ होत चाललंय. खारेपाट चॅम्पियन लीग आपण पाहतोय. गिरीश म्हात्रे गिरीश म्हात्रे आणि केतन पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. ओहो, क्या बात है, इट्स अ क्लास, सुपर डुपर हिट बाय सूरज खांबे. त्याचा क्लास तो दाखवून देतोय. नजाकत टायमिंग यांचा सुरेख संगम या बैठक शॉट मध्ये पाहायला मिळाला. स्कोअर लक्षच्या बाहेर आलेला हा दमदार षटकार. पुन्हा एकदा सूरज खांबेच्या बॅट मधना सेकंड इन अ रो. ही इज ऑन द फायर नाव. वाव, क्या बॅटिंग करतोय सूरज खांबे मैदानावरती. या मॅच मध्ये सूरजने सामनाची सूत्र पूर्णपणे आपल्या हाती घेतलीत. चार्ज आपल्या हाती घेतलाय आणि किशोर नाईक विरुद्ध तो मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. 42 ऑन द बोट. पुन्हा एकदा कडक षटकारांची हॅट्रिक खांबेच्या माध्यमातून. त्याच्या विरुद्ध वरचढ ठरलाय सूरज खांबे. मन प्रसन्न करणारी, मंत्रमुग्ध, मन मोहित करणारी फलंदाजी सूरज खांबेच्या बॅटमधनं आपण पाहतोय. 7 चेंडूमध्ये 35 धावांची तडेखाबंद फलंदाजी त्याने अद्यापर्यंत केले. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लाख स्टिकच्या बाहेर आहे. दबाव, दडपण सर्व काही किशोरवरती पाहायला मिळतोय. किशोर या षटकामध्ये खूप महागडा ठरलाय, एक्सपेन्सिव्ह ठरलेला पाहायला मिळतोय. सूरज खांबे मात्र आपण पाहतोय मैदानावरती दहाडलाय, गरजलाय आणि तो मात्र एक वेगळी इनिंग आज या मैदानावरती पेश करतोय. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळतोय. क्रुशियल नॉक पाहायला मिळालाय सूरज खांबे याच्या माध्यमातून. यावेळी ओ हो, क्या बात है, क्या बात है, फंटास्टिक, फैबुलस बैटिंग बाय सूरज खांबे. काय बॅटिंग करतोय. 8 चेंडू मध्ये 41 धावांची बहरदार इनिंग. हा सामना म्हणजे जणू धावांची दिवाळी, फटक्यांची आतिषबाजी आणि प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच. 13 चेंडू 45 धावा असं टार्गेट पाहायला मिळते. सूरज खांबेचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो मैदानावरती लढतोय, अगदी निधड्या छातीने तो मात्र समोरच्या संघाला सामोरे गेलाय आणि खऱ्या अर्थानं परिस्थितीशी त्याने ऍडजस्ट केलं, जुळून घेतलं आणि समोरच्या संघाचा खरपूस समाचार घेतलाय. 3 षटकार जे त्याने एक्स्ट्रा कव्हर रिझनला मारले ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते आणि खऱ्या अर्थानं त्याच्याकडे असलेला दमखम त्याने मात्र मैदानावरती दाखवून दिलाय. सूरज खांबेच्या या बहरदार फलंदाजीमुळे आता सामन्यातील
इंटरेस्ट वाढलाय, सामन्यातील रंगत वाढले आणि आर एम सप्लायर जिराट संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये आलेत. कमालीची बॅटिंग या षटकामध्ये आपण पाहतोय. तब्बल 26 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. दिघोडी गावचा सुपरस्टार खेळाडू सूरज खांबे मैदानावरती आपल्या अप्रतिम फलंदाजीने मात्र एक वेगळीच अनाउन्समेंट करतोय आणि तो सांगतोय हा सामना अजून संपला नाहीये. क्रिकेटमध्ये कधीच काही अशक्य नसतं, कारण क्रिकेटला म्हणतात क्रिकेट इज गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. आणि अशक्य या शब्दाची फोड केली, इम्पॉसिबल या शब्दाची फोड केली तर तो सुद्धा सांगतो आय एम पॉसिबल. हा चेंडू मात्र वाईड आहे. वाईड चेंडू नेहमी वाईड असतो आणि येथे मात्र वाईड आल्यामुळे स्कोर बोर्ड वरती 56 धावा पाहायला मिळतात. 13 चेंडू 44 धावा. आता सर्व काही आर एम सप्लायर जिराट संघाच्या बाजूने होत असताना पाहायला मिळते. मैदानावरती काय सामना चालू आहे. कोणी एक्सपेक्ट केलं होतं सामना अशा पद्धतीने होईल, पण खऱ्या अर्थानं सूरज खांबेने आज सर्वच क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेत. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केलं ना ती अप्रतिम आहे. अगदी अभूतपूर्व अशी फलंदाजी त्याने अद्यापपर्यंत केले आणि आपल्या फलंदाजीने 4 चांद त्याने या सामन्यावरती लावलेत. 13 चेंडू 44 धावा असा टार्गेट मैदानावरती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील रॅटम ऊर्ध विकेटने. हो, यावेळी सेन्सिबल क्रिकेट त्याला माहित होता हा शेवटचा चेंडू आहे, त्याच्या बॅटपर्यंत धावा येत आहेत, त्यामुळे सिंगल घेतले. आणि आता मात्र 12 चेंडू 43 धावा असं इक्वेशन. 12 चेंडू 43 धावा. आज सूरज खांबे एक वेगळ्याच कॉन्फिडन्स मध्ये पाहायला मिळतोय. आणि जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा हा खेळाडू संकटमोचक म्हणून उभा राहत असतो. त्याने केलेली आजची खेळी अप्रतिम स्वरूपाची पाहायला मिळते. गौरव काठे गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. मातोळी संघाला बिलॉंग करणारा. पहिला चेंडू फुलटॉस, त्याला फेकून दिला मिड विकेट बाहेर. सूरज खांबे आज मात्र एकेकाची वाट लावतोय असं म्हणावं लागेल. झाले सुपर हिट. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका चांगला आहे. सिंगल घेतले. डबलचा अटेम्प्ट होणार नाही होणार. सिंगल वरती समाधान मानले. एका धावेने आपण पाहतोय धाव संख्या 1 नि वाढते आणि धाव फलकावरती 64 धावा. 10 चेंडू आणि 36 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळते. क्रिकेटच्या या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं आणि हेच या खेळाचं सौंदर्य आहे. 10 चेंडू 36 धावा. कोणता संघ जिंकणार? आर एम सप्लायर जिराट जिंकणार की आद्य सप्लायर मातोळी जिंकणार? उत्सुकता शिगेला पोहोचले. अगदी लास्ट मोमेंट पर्यंत हा सामना जाणार यात कोणतीच शंका नाहीये. पण ज्या तत्परतेने सूरज खांबे खेळतोय ना ते पाहता ही मॅच वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळेल का? येथे फटका फसला अजिंक्य ठोंबरे याचा. सिंगलच मिळते. 11 चेंडूचा सामना केलाय आणि तब्बल 49 धावा कुठल्या सूरज खांबेने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी तो मात्र आज मैदानावरती करतोय. 9 चेंडू 35 धावा. पाहूया काय घडेल मैदानावरती. कोणता संघ असेल ज्याच्या गळ्यात विजयाची माळ पडेल. आता मात्र प्रयत्न चांगले करावे लागतील पण थांबेल तो सूरज खांबे कसला. आणि या षटकारांनिशी सूरज खांबेने आपला अर्धशतक कंप्लीट केलेला आहे. वाव, व्हॉट अ फॅन्टास्टिक नॉक बाय सूरज खांबे. सूरज आपली बॅट उंचावून अभिवादन द्यायचंय सर्वांनाच. अत्यंत
संपलेला नाहीये आणि आपण पाहतोय सूरज खांबे काय अफलातून बॅटिंग करतोय. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतो. 12 चेंडूचा सामना त्याने केला, 8 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावला आणि तब्बल 55 धावा त्याने कुठल्यात या खारेपाट चॅम्पियन लीग मधील सर्वाधिक महत्वाची इनिंग सूरज खांबे कडून आपण पाहतोय. हा चेंडू बराचसा बाहेर होता आणि तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू निर्धाव आलाय. 8 चेंडू 29 धावा. काय 7 चेंडू 29 धावा. शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू खूप महत्वाचा. पाहूया सूरज खांबे या चेंडूवरती काय करेल. येथे मात्र आपण पाहतोय धाव घेतली जाणार नाही, घेतली जाणार आणि या प्रयत्नात फलंदाज बाद. सामना केला शेवटच्या ओव्हरमध्ये जेथे 29 धावाची आवश्यकता असेल. कौतुकास्पद कामगिरी सूरज खांबे याच्या माध्यमातून आपण पाहतोय. विकेट पडत असतानाही एका बाजूने तो किल्ला लढवतोय आणि एकट्याच्या बळावर त्याने संघाला अद्यापपर्यंत चाललेला आहे. अगदी कौतुकास्पद फलंदाजी. अंतिम षटकामध्ये विजयासाठी 29 धावा पाहिजेत. पाहूया अंतिम षटकाचा खेळ कशा पद्धतीने होईल. गोलंदाजी करण्यासाठी नितेश राऊत सज्ज होतोय. अंतिम षटक 6 चेंडू 29 धावा. कोण जिंकणार. ऑरेंज सप्लार जिराड की आद्य सप्लार मातोळी. पहिला चेंडू उत्तम दर्जाचा संपर्क. चेंडू सीमारेषे बाहेर. सूरज खांबे आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. टॉप गिअर मध्ये त्याची बॅटिंग पाहायला मिळते. सुखद डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी सूरज खांबे या दिघोडीच्या बॅटरकडनं आपण पाहतोय. अप्रतिम त्याने इनिंग मात्र मैदानावरती खेळले. 5 चेंडू 23 धावा. गोलंदाजावरती दबाव आहे. यावेळी समोरच्या दिशेने फटका लगावलाय. धर्मेंद्र वर्तक तेथे आहे आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र हा कॅच कॅरी केलाय. पण एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मित्रांनो सूरज खांबे या बॅट्समन साठी. 15 चेंडू मध्ये मधील सर्वाधिक महत्वपूर्ण इनिंग आपण पाहिलं. अगदी एकटा लढला. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. कौतुकास्पद कामगिरी, अफलातून कामगिरी, अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली होती सूरज खांबे याच्या माध्यमातून. आणि आता मात्र विजयासाठी 4 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती पाहिजे षटकार. बघा मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये आहे. काही प्रेक्षक इथे समोर बसतायत, तिथे 6 लागल्यावर मागे जात आहेत आणि ते मागे गेल्यानंतर त्यांना पाहिजे तो रिझल्ट सुद्धा आलाय. षटकार येतोय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा जबरदस्त फटका. 3 चेंडू 17 धावा. मैदान दळवीला काहीतरी वेगळं इथे करावं लागेल. क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स घडत असतात, पण येथे मात्र नितेश राऊत दबावाखाली पाहायला मिळतोय. मापगावचा गोलंदाज आहे जो नेहमी चांगली गोलंदाजी करतोय, पण वेदांतने सुद्धा षटकार ठोकत आपले इरादे पूर्णपणे जाहीर केलेत.
हा चेंडू आलाय चांगल्या टप्प्यावरती आणि आता मात्र आद्य सप्लायर्स मातोळी संघाने सुटकेचा विश्वास सोडला असेल, कारण आता 2 चेंडू 17 धावा, चांगली चेसिंग पाहायला मिळाली, चांगला फाईट बॅक, चांगला काउंटर अटॅक पाहायला मिळाला ऑरेंज सप्लायर झिराड या संघाच्या माध्यमातून. 2 बॉल 17 धावा. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून चेंडू सीमारेषेच्या नजदीक गेला होता, पण तिथे चांगलं क्षेत्ररक्षण ते लास्ट मोमेंटला पाहायला मिळालं. आणि आता मात्र एका चेंडूवरती 16 धावांची आवश्यकता. सूरज खांबेने केलेली खेळी कदाचित त्याच्या आयुष्यातील अप्रतिम असेल, पण तो मात्र विजय प्राप्त करून देऊ शकला नाही. हे दुःख नक्कीच त्याच्या पाठी असेल. पण काय लढला सूरज खांबे. वेल प्लेड टीम आद्य सप्लायर्स मातोळी. आणि सूरज खांबेने जी फलंदाजी केली ती सुद्धा अत्यंत अफलातून स्वरूपाची होती. सामना इथे जिंकलाय आद्य सप्लायर्स मातोळीने. सो अंतिम मॅच आद्य सप्लायर्स मातोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट AK वॉरियर्स बरोबर पडा. त्याला टॉस करण्यासाठी त्वरित या.